गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा सहन करत असलेले मुंबईकर मोसमी पावसाच्या आगमनानं सुखावलेत। रात्री उशिरापर्यंत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस झाला, तर ठाण्यात सुद्धा पावसानं हजेरी लावली आणि पुढचे 5 दिवस राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी रेड अलर्ट आहे। संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींचा अंदाज आहे। मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावली। दादरच्या फुल मार्केट परिसरात पावसामुळे पाणी साचलं होतं। पावसात मॅनहोलमध्ये कुणीही पडून अपघात होऊ नये यासाठी मलनिस्सारण आणि पर्जन्य वाहिन्यांवरील एकूण 1,286 मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील अशी अपेक्षा आहे। मात्र मॅनहोलवरील झाकणं नागरिकांनी उघडू नयेत असं आवाहन पालिकेने केलं। मुंबईमध्ये सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत दिवसभरात सुमारे 316 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला। 85 मेट्रिक टन राडारोडा, 25 मेट्रिक टन टाकाऊ आणि मोठ्या वस्तू तसंच 65 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। 1220 कामगार, 171 संयंत्रांच्या सहाय्यानं ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धुवाधार पावसाला सुरुवात झाली, तर 12 जूनपर्यंत सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रभर विजांच्या कडकडाटासह दमदार पावसानं हजेरी लावली। 57.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून उत्तमनगर, अरिहंतनगर, पुंडलिकनगर, सातारा देवळाई परिसरात पाणी साचलं। जळगाव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला। मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी 5% पाणी कपात लागू केली होती आणि या निर्णयामुळे मुंबईकडून ठाणे शहराला मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात सुद्धा 5% कपात लागू झाली होती। आता जलाशयातील पाणीसाठ्यात आणखी घट झाल्यामुळे ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात लागू केली जाऊ शकते। राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला। यंदा जानेवारी ते 7 मे या कालावधीत डेंग्यूचे 1755 रुग्ण आढळलेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दीडपट झाली असून सर्वाधिक रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळलेत। त्याखालोखाल कोल्हापूर, अकोला, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यात रुग्णांचं प्रमाण जास्त आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झालाय। मशागतीचं सुद्धा काम पूर्ण झालंय। यातच मान्सूनपूर्व पावसामुळे काही प्रमाणात जमीन भुसभुशीत झाली, मात्र आता बळीराजाला पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा मंगळवारपासून सुरू होणार आहे। दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस या मार्गावरती वाहतूक सुरू राहणार आहे, तर या प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी हा मार्ग शनिवारी आणि रविवारी बंद असेल। ऐन पावसाळ्यात रेल्वे रुळांवरती पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये यासाठी बहुतांश मान्सूनपूर्व कामं पूर्ण झाली आहेत असा दावा पश्चिम रेल्वेनं केलाय। विशेषतः रुळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येणार असून हवामानाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणांशी समन्वय राखला जाईल असं पश्चिम रेल्वेनं सांगितलंय। मुंबई विद्यापीठानं एप्रिल 2024 मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीएससी आयटी सत्र 6 या परीक्षेचा निकाल जाहीर केलाय आणि या परीक्षेत 4520 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। उत्तीर्णतेची टक्केवारी 76.60 इतकी आहे। मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा गोखले पूल आणि अंधेरी पश्चिम इथे असलेला सीडी बर्फीवाला पूल यांच्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। उर्वरित कामं जलद गतीनं करून हा गोखले बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी खुली करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे। मुंबई मेट्रो वन मार्गिकेला 10 वर्ष पूर्ण झाली असून या कालावधीत या मेट्रो मार्गिकेवरून 97 कोटी नागरिकांनी प्रवास केलाय। 8 जून 2014 पासून 16 गाड्यांच्या 11 लाख फेऱ्यांमधून हा प्रवास करण्यात आलाय अशी माहिती मुंबई मेट्रो 1 कडून देण्यात आली। पनवेल, नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलामध्ये खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो, मात्र सुरक्षेच्या कारणावरून यंदा देखील हा धबधबा वन खात्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे। नवी मुंबई लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सिडकोच्या घरांची पूर्वनियोजित संगणकीय सोडत पुढे ढकलण्यात आली आहे। मात्र सोडतीची पुढची तारीख कोणती याबाबत कोणतीही सूचना दिली गेली नसल्यानं अर्जदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। नीट यूजी परीक्षेचा निकाल रद्द करावा आणि पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील दोघांनी ही याचिका केली होती।
पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून कोथिंबीर, मेथी, कांदापातीच्या दरात 15 ते 20% वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या एका जुडीचे दर 40 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचलेत, तर अन्य पालेभाज्यांची 30 रुपये प्रति जुडी दरानं विक्री होतीये. मागील वर्षीच्या शालेय पुस्तक संचाच्या दरामध्ये 15 ते 35% वाढ झाली. कागदाचं उत्पादन जास्त झाल्यानं वह्या स्वस्त झाल्यात आणि पुस्तकं महागली आहेत. जवळपास 5 ते 18% जीएसटी लागू करण्यात येत असल्यानं पालकांच्या खिशाला कात्री बसली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये सीएनजीवरती धावणाऱ्या 500 नवीन बसेस दाखल होणार आहेत. यातील 400 बसेस या भाडेतत्वावरील असून 100 स्वमालकीच्या आहेत. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यानं पीएमपीएमएल प्रशासन फेरनिविदा काढणार आहे आणि त्यामुळे आता पीएमपीच्या नव्या बसचा प्रवास लांबणीवर पडलाय. राज्यात संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाचे एफआरपीच्या 62 साखर कारखान्यांकडे अद्यापही 702 कोटी रुपये थकीत आहेत. हंगाम संपुष्टात येऊन सुद्धा हे कारखाने एफआरपीची संपूर्ण रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तालय कारवाई कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय. शहापूर तालुक्यातील खैरे गावात रात्री एका घरावरती वीज पडल्यानं घराला आग लागली. या घरातील गोठ्यामध्ये बांधलेल्या 4 ते 5 म्हशींचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. तर पंतप्रधान पदावरती सर्वाधिक कार्यकाळाच्या बाबतीत पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर मोदी तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 31 मंत्र्यांचा समावेश आहे. 30 कॅबिनेट मंत्री तर 41 राज्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांची वर्णी लागली. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची, तर लावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे, रामदास आठवले, शिवसेनेचे प्रतापराव जाधव तसंच पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. यावेळी ऐतिहासिक सोहळ्याचं भाजपच्या वतीनं एलईडी वॉल लावून सोशलिस्ट चौकामध्ये प्रसारण करण्यात आलं आणि यावेळी हजारो नागरिकांनी न्यूज आणि लोकमतच्या मार्फत थेट प्रसारणाचा आनंद घेतला. नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यामध्ये परदेशी पाहुणे सुद्धा उपस्थित होते आणि भारताच्या शेजारील देश आणि विविध देशातील राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड तसंच भूतानचे पंतप्रधान शेरिंग टॉब्गे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जुनॉट आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांची शपथविधी सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. एनडीए सरकारच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अनेक सिनेतारकांनी सुद्धा उपस्थिती लावली. या सोहळ्याला अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासोबतच अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. राष्ट्रपती भवन परिसरात एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उद्योग जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली. रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी तसंच अनंत अंबानी यांनी सुद्धा या सोहळ्याला हजेरी लावली. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींना शुभेच्छा देण्यासाठी जम्मूतील एका ज्वेलर्स मालकानं मोदींसाठी चांदीचं कमळ बनवलंय. मुठी गावातील रहिवासी रिंकू चौहान यांनी मोदींसाठी 3 किलो चांदीपासून ही खास भेटवस्तू बनवली. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिली असून प्रतापराव जाधव या संधीचं सोनं करतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रिपदाचा निर्णय मेरिट बघून घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून वाद असल्याची जोरदार चर्चा आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती असून भाजपच्या वतीनं मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र वादामुळे अजून घोषणा झाली नाही अशी दिल्लीमध्ये चर्चा आहे. मराठवाडा आणि कोकणावरती कोणताही अन्याय झालेला नाही. मंत्रिमंडळात अजून जागा रिकाम्या आहेत. विस्ताराच्या वेळी चर्चा करून मराठवाडा आणि कोकणाचा विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे राज्याचं मंत्रिमंडळ नाही, यामध्ये सगळ्या विभागांचा समावेश नसतो असं देखील फडणवीस म्हणाले.